नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सोनांबे विद्यालयात बालसभेचे आयोजन. महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त विद्यालयाचा उपक्रम. सोनांबे जनता विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त इयत्ता 6वी ब च्या वर्गाने बालसभा आयोजित केली. अध्यक्षस्थान आदित्य काळुंगे याने भूषवले. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवनाथ पांगरकर, ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे, सोपान पवार, ज्योती पाटील, रूपावली काळे आदी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभारी मुख्याध्यापक शिवनाथ पांगरकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रद्धा पवार हिने बालसभेची माहिती दिली. अनुज पवार याने महात्मा फुले तर पूर्वा पवार हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे केली. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तक. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकारांनी अभिवादन करून थांबते. जय हिंद. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो, कारण त्यांचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राणी बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. अनेक विद्यार्थ्यांच्या विचार ऐकले, त्यातून आपल्याला या 2 थोर व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली. कवी विंडक करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाई राहणार यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन करेल. एवढे बोलून मी सांगतो. जय हिंद. राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या वर्ग शिक्षिका बाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्याची शाळेचे दखलदार मामा, सेविका, मावशींना आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलींची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. ईश्वरी व स्वराने अतिशय छान सूत्रसंचालन केले. आकांक्षा श्रावणीने व्यासपीठ व्यवस्था केली. कार्तिकने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हर्षवर्धन सांगळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव, योगिता शिंदे, भाऊसाहेब दहीफळे, क्रीडा शिक्षक दीपक पगारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक भालेराव, सोनांबे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.